आताच्या काळात समाज जर कोणाच्या भरोशावर आहे तर कीर्तनकाराच्या भरोशावर आहे बा. कीर्तनकार तसा असावं लागतं. वारकरी संप्रदाय तथा वीरशैव संप्रदायामध्ये दोन्ही काही नियमावली असते कीर्तन करायला बघा. वारकरी म्हणलं कंठी मिरवा तुळशी व्रत करा हा नियम आहे. आणि वीरशैव संप्रदायात तथा गळ्यामध्ये इष्टलिंग पाहिजे सदा भस्मला बाबा. लिंग पूजा बिल्वदरी, लिंग पूजा बिल्वदरी, लिंग पूजा बिल्वदरी, सदा भस्मला वावारी. लिंग पूजा बिल्वदरी, लिंग पूजा बिल्वदरी, लिंग पूजा बिल्वदरी, धर्माची सदा भस्मला बाबाळी लिंग पूजा बिल्वदळी. वीरशैव परंपरेत कीर्तन करत असताना जो समाज ज्या कीर्तनकारांना बोलवतो त्या कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये इष्टलिंग असावा, कपाळाला भस्म लावलेला असावा, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ असावी. हे नियम बघावेत. नाही तर ज्याच्या गळ्यात लिंग नाही आणि ते जर कीर्तनाला आला कीर्तनकार, वीरशैव परंपरेत असं आहे गळ्यात लिंग आहे म्हणजे भगवान सदाशिवाचा वास आहे. आणि त्या अर्थानं ह्या देहानं आता देव धारण केला म्हणजे मंदिर झालं, पावन झालं. ह्या देहानं कुठेही पाया पडू नये. ज्याच्या समोर ज्याच्या गळ्यात लिंग असावं किंवा भगवान सदाशिवाचं अधिष्ठ स्थान असावं त्याच्या समोर नमस्कार करता येते. जर एखाद्या कीर्तनकाराच्या गळ्यात लिंग नाही आणि समोरल्या साधकानं जो लिंगायत आहे, ज्याच्या गळ्यात लिंग आहे, जो वीरशैव आहे, त्यानं जर त्याच्या पाया पडल्या कल्पवरी भोगी नरक